श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? आपल्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर मी मार्केटमधून बारीक मेथीची भाजी आणली होती आणि ती आपण बनवणार आहोत. तर बारीक मेथीची भाजी म्हणता ना की तिला साफ करण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे खूप जण ही भाजी आणत नाहीत, कारण त्याच्यामध्ये रेती राहण्याची जास्त शक्यता असते आणि दुसरं म्हणजे त्याला शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. तर बारीक मेथी जी आहे ना तिचा साफ करण्याचा व्हिडिओ कमीत कमी वेळामध्ये कशी एकदम परफेक्ट साफ करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याची लिंक पण मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्हाला. आणि शिजण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आपण ही भाजी आहे ना ती छान अशी धुवून आणि चिरून घेतलेली आहे. एक मोठा असा कांदा आहे, तो बारीक चिरून घेतला आणि 5 ते 6 मिरच्या आहेत ना त्या घेतल्यात मी इथे. या भाजीमध्ये मिरच्या थोड्या जास्त वापरते, कारण तिखट अशी भाजी खूप छान बनते. चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया. तर इथे आपण कुकर वापरणार आहोत भाजी बनवण्यासाठी. कुकरमध्ये मी 2 चम्मच तेल घेतले आणि ते छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण इथे कांदा टाकलेला आहे. कांदा पण छान असा खरपूस रंगावरती भाजायचा आहे, पण कांद्याबरोबर ना मिरची पण भाजून घ्यायची. मग आता आपण मिरची पण टाकली त्याच्यामध्ये. कांदा आणि मिरची छान अशी खरपूस रंगावरती भाजून झाली ना की मगच आपण त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत, जी आपण ऑलरेडी धुवून आणि छान अशी चिरून घेतलेली आहे. तर मग आता आपण इथे भाजी टाकतोय. सर्व भाजी आपली टाकून झाली की भाजीला कांदा आणि मिरची बरोबर छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपली भाजी इथे अशी छान अशी आपण कांदा आणि आपल्या मिरची बरोबर छान अशी परतून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकले आणि थोडीशी आपण इथे पाव चम्मच आहे ना ती हळद पण टाकलेली आहे. आणि हळद आणि मीठ टाकल्यानंतर भाजी आहे ती परत एकदा आपण छान अशी एकजीव करून घेणार आहोत. या भाजीमध्ये ना बाकीचे कुठले मसाले वगैरे न टाकताच बनवा, कारण त्याची ओरिजिनल टेस्ट आहे ना ती खूप छान लागते. म्हणजे आपण लसूण, खोबरं किंवा अजून बरेचसे मसाले, गरम मसाला वगैरे कोणताच मसाला टाकायची गरज नाही. ही भाजी अशीच छान लागते. आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल मीठ टाकल्यानंतर भाजीला छान असं पाणी सुटलं आहे, पण हे जे पाणी सुटलं ना तेवढं पाणी पुरेसं नसतं ही भाजी शिजण्यासाठी. आपल्याला वरून थोडंसं पाणी ॲड करावंच लागतं. आणि आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्याच्यामुळे इथे मी त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. कुकरमध्ये काय होतं, थोड्याशा पाण्यामध्ये आपण शिजवायला गेलो ना तर कधी कधी ते करपण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मी इथे ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं तरी मी 1 ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता आपण झाकण लावून आहे ना या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तुम्ही 2, 3, 4 अशा 4पेक्षा जास्त शिट्ट्या नका करू. 2 ते 4 जसं तुमचा कुकर मध्ये शिजलं जातं ना अन्न, तशा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्या शिट्ट्या काढा. तरी ते आपल्या शिट्टी झालेली आहे काढून. कुकर पण गार झाला आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं, कारण पूर्ण पाणी नाही हटलं आहे. पण भाजी आपली छान शिजलेली असते. इथे मी तुम्हाला दाखवते बोटाने करून. भाजी आपली छान अशी शिजली गेली. आता आपण ह्याच्यामध्ये ना इथे टाकणार आहोत आपलं शेंगदाण्याचं कूट. तर मी इथे अर्धी वाटी जवळजवळ शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर आपण सगळं कूट आहे ते भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. आणि ही भाजी आहे ना थोडी आटवून घ्यायची आहे. पूर्ण ड्राय नाही होत मेथीची भाजी, ही थोडीशी ओलसरच राहते. इथे बघू शकता तुम्ही आपली मेथीची भाजी आहे ती तयार आहे. खूप अशी औषधी गुणधर्म असलेली ही मेथीची खूप छान टेस्टी बनणारी भाजी. तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आठवणीनं करा. आणि तुम्ही जो मला सपोर्ट करता तो तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असाच राहू देत. तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.